नमस्कार. एक विचार करा. जर कोणी सांगितलं की आजच्या मोठमोठ्या MBA प्रोग्राम्सपेक्षाही जास्त प्रभावी बिझनेस स्ट्रॅटेजी एका 400 वर्ष जुन्या ग्रंथात सापडू शकते, तर पटेल का? आज आपण अशाच एका प्राचीन पण आश्चर्यकारकपणे आधुनिक वाटणाऱ्या मार्गदर्शिकेबद्दल बोलणार आहोत. आजच्या काळात व्यवसायात किंवा कोणत्याही नवीन कामात हे एक मोठं आव्हान असतं नाही का? म्हणजे एखाद्या पूर्णपणे अनोळखी ठिकाणी जाणं, तिथल्या लोकांमध्ये मिसळणं, स्वतःची ओळख बनवणं आणि आपलं काम यशस्वी करणं. पण गंमत अशी आहे की या अगदी आधुनिक समस्येचं उत्तर आपल्याला एका जुन्या भारतीय ग्रंथात मिळतं. एरवी आपण प्राचीन ग्रंथांना फक्त अध्यात्म किंवा तत्वज्ञानाशी जोडतो, पण हा ग्रंथ अशा व्यावहारिक सल्ल्यांनी भरलेला आहे जो आजही तंतोतंत लागू होतो. समर्थ रामदास स्वामी, आपण त्यांना एक संत म्हणून ओळखतो, पण आज आपण त्यांना एका अगदी वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत, एक उत्कृष्ट स्ट्रॅटेजिस्ट आणि एका मोठ्या मिशनचे CEO म्हणून. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर समर्थांनी फक्त विचार पसरवले नाही, तर त्यांनी एक सिस्टम तयार केली होती. त्यांनी त्यांच्या विचारांच्या 1000हून अधिक फ्रँचायझी म्हणजेच मठ स्थापन केले आणि प्रत्येक मठासाठी एक प्रशिक्षित लीडर, कामाची एक स्पष्ट पद्धत आणि एक मजबूत ओळख होती. चला हे जरा नीट समजून घेऊया. इथे बघा, संकल्पना त्याच आहेत, फक्त शब्द बदलले आहेत. ज्याला समर्थ महंत म्हणायचे म्हणजे मठाचा प्रमुख, त्यालाच आज आपण लीडर किंवा मॅनेजर म्हणतो. उपासना याचा अर्थ फक्त पूजा नाही, तर यशस्वी होण्यासाठी लागणारी रोजची शिस्त आणि एकाग्रता, म्हणजे आजची आपली डेली टू डू लिस्ट. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे भिक्षा. ती फक्त अन्न मागण्यासाठी नव्हती, तर लोकांशी संपर्क साधण्याची, माहिती गोळा करण्याची आणि संबंध जोडण्याची एक पद्धत होती. म्हणजेच आजचं कोल्ड कॉलिंग किंवा नेटवर्किंग. तर समर्थांनी त्यांच्या दासबोध या ग्रंथामध्ये एक असा खास भाग लिहिला आहे जो नवीन ठिकाणी प्रवेश करण्यासाठी एका स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच SOP सारखा काम करतो. कल्पना करा की एका नवीन शहरात कंपनीची ब्रांच उघडायची आहे, तर दासबोधातील हा अध्याय त्यासाठी एक संपूर्ण गाईडबुक देतो. जागेची पाहणी करण्यापासून ते तिथल्या लोकांशी संबंध कसे बनवायचे इथपर्यंत सगळं काही यात आहे. अगदी एखाद्या कंपनीने आपल्या नवीन फ्रँचायझीला दिलेल्या मॅन्युअलसारखं. ही त्यातलीच एक ओवी. कदाचित भाषा थोडी जुनी वाटेल, पण याचा अर्थ आजही खूप महत्त्वाचा आहे. समजा एखादा ग्राहक आपल्याला प्रश्न विचारतो, तर एक चांगला सेल्समॅन फक्त प्रश्नाचं उत्तर देत नाही, तो त्या प्रश्नामागे ग्राहकाची खरी गरज काय आहे हे समजून घेतो. हे अगदी तसंच आहे. म्हणजे सरळ सोपा अर्थ आहे, कोणी काही बोललं तर फक्त शब्दांवर जाऊ नका. त्याच्या मनात काय आहे, त्याचा हेतू काय आहे हे आधी समजून घ्या. समोरच्याच्या मनातलं ओळखणं हेच खरं कौशल्य आहे. आता पुढचा नियम बघा. संवाद कौशल्याबद्दलचा हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा नियम आहे, जो आपण अनेकदा विसरतो. याचा अर्थ आहे अर्धवट माहितीवर किंवा केवळ अंदाजावर आधारित काहीही बोलू नये. विचार करा, आज बिझनेसमध्ये अफवांमुळे किंवा चुकीच्या अंदाजांमुळे किती मोठं नुकसान होतं. हा नियम सांगतो की कोणतीही कृती करण्यापूर्वी किंवा निर्णय घेण्यापूर्वी नेहमी फॅक्ट्स तपासा. आणि हीच सगळी प्राचीन तत्त्व मिळून आधुनिक नेटवर्किंगसाठी एक जबरदस्त मार्गदर्शक तयार होतो. तो कसा ते आता पाहूया. यातली विशेष गोष्ट म्हणजे या ओव्यांमधून आपल्याला नेटवर्किंगची एक स्पष्ट 4 टप्प्यांची प्रक्रिया मिळते. पहिली पायरी निरीक्षण करा, कारण समोरच्याला समजून घेतल्याशिवाय खरा संबंध जोडता येत नाही. दुसरी सखोल संशोधन, कारण योग्य माहितीच योग्य निर्णय घ्यायला मदत करते. तिसरी प्रामाणिकपणे संबंध जोडा, लोकांना मदत करून त्यांचा विश्वास जिंका. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची पायरी मनन. फक्त ऐकणं पुरेसं नाही, ऐकलेल्या गोष्टींवर विचार करणं, त्याचं विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. खरी समज तिथूनच येते. आता आपण या सगळ्या विवेचनाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. म्हणजे फक्त जाणून घेणं महत्त्वाचं नाही, तर ते आचरणात आणणं महत्त्वाचं आहे. समर्थांची ही एकच ओवी सगळं सार सांगून जाते. हेच तर यशाचं मूळ सूत्र आहे. कितीही पुस्तकं वाचली, कितीही ज्ञान मिळवलं, पण जर ते कृतीत उतरवलं नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्ञान आणि कृती यांच्यातला जो दुवा आहे तोच म्हणजे यश. ज्यांना समजलं आणि त्यांनी फक्त समजून न घेता त्यानुसार वर्तन केलं, तेच खऱ्या अर्थाने यशस्वी किंवा भाग्यवान झाले. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज आपण जे काही पाहिलं ती दासबोधातील अफाट ज्ञानाच्या सागरातली फक्त एक छोटीशी झलक आहे. जर यातून काही शिकण्यासारखं वाटलं असेल आणि अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल, तर सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे स्वतः दासबोधाचा अभ्यास करणे. जाता जाता
एक विचार सोडून जातो. आजच्या आपल्या आधुनिक समस्या, मग त्या व्यावसायिक असोत किंवा वैयक्तिक, त्या सोडवण्यासाठी असं कोणतं प्राचीन ज्ञान आहे जे आपण वापरू शकतो? नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि हा ओव्या स्वतःला लावून घेण्यात व्यस्त रहा. आणि हो, दासबोधावरील अशाच AI जनरेटेड निरूपणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.